सो हाय गाईज, वेलकम अगेन. फुल सर्कल झालं आहे चॅनलचं. मी परत शिमग्याला चाललो आहे. होपफुली हा व्हिडिओ ऑन टाईम येईल. आम्ही निघालेलो आहे. बरीच धावपळ होती. आता निघालो आहे. 9:24 झालेत. आम्ही निघालो आहे कांदिवलीवरून. आता आहोत गोरेगावला. गोरेगाव ओबेरॉय मॉलच्या इथे हायवेवर. आणि टिपिकल मुंबई ट्रॅफिक. आणि आमचा रूट असणार आहे की इथून आता आम्ही वडाळावरनं अटल सेतूवरनं पेण, जो पाठून जो JNPTचा रोड आहे, एक आहे रोड, मी तुम्हाला दाखवेन. तर त्या रोडने जाणार आहे. आणि तिकडून मग पुढे तर आपला मुंबई गोवा हायवे येईलच. आणि आमच्याबरोबर यावेळेस मी, आई बाबा आहे. संस्कार माझा भाऊ, कझिन भाऊ आहे. त्याची फॅमिली म्हणजे काका काकी संस्कार आहे. ते दुसऱ्या कारमध्ये, त्यांची CNG कार आहे. सो ते बोलले की आम्ही आधी जातो, सो दॅट CNGला लाईन लावावी लागेल. अँड आमचा नंबर लागेपर्यंत तुम्ही आम्हाला भेटाल होपफुली. सो ते लोक चेंबूरवरून ऑलरेडी निघालेले आहेत. रायगडमध्ये आहेत. लास्ट कॉल त्यांचा असा होता की वडखळमध्ये पोहोचलेले एक 15-20 मिनिटाच्या आधी. सो या, लेट्स गो. चलो, जॉइनिंग अटल सेतू. तो घ्या, हाच घ्या, तो हाय रोड घ्या. बघू शकतो वरती आहे. आता आम्ही खालतून जाऊ. चला. चलो, वी आर जॉइनिंग अटल सेतू नाव. आणि या विल क्रूज. आम्ही जस्ट एका BMW वर खेळत होतो. ती प्रॉब्ली E-ट्युनर्सचा ट्यून होता, त्याला MH12 होती प्लेट्स. डूड वी लव्ह यू, यू आर जस्ट प्लेइंग. आणि या आम्ही ॲक्च्युली गाडीची काच चेंज केली, फ्रंट विंडशील्ड. आमचा फास्टॅग त्या काचेमध्ये होता. आणि तो स्टिकर जेव्हा काढता तुम्ही, तेव्हा तो जे इलेक्ट्रॉनिक जे RFID असतं, तो निघून जातो त्याबरोबर. आणि तो स्टिकर विंडोलाच लागतो. तर आता आम्ही इथे रिप्लेसमेंट फास्टॅगचा ID घेतो आहे. म्हणजे तो स्टिकर असतो ना, तो जो स्कॅन करतात, तो घेतो. उळवे टोलला उळवे नाही टोल म्हणताना हा जो मेन टोल आहे अटल सेतू, तिकडे आहोत. आणि दादा आपला काढतोय फास्टॅग. के पास रिप्लेसमेंट के लिए टैग है क्या? ओके, सो झालं. फास्टॅगची सिच्युएशन अशी झाली आहे की त्याच्याकडे रिप्लेसमेंट टॅग आहे आमच्यासाठी. पण रिप्लेसमेंट टॅग, फिजिकल जो टॅग आहे तो लिंक करायला दुसरा व्यक्ती आहे, दुसरी बाई आहे. आणि ऑलरेडी 11 वाजलेले आहेत. तर ती बाई काय फोन उचलत नाही आहे टू लिंक द फास्टॅग टू युअर अकाउंट, फास्टॅग अकाउंट. सो what we have decided is की तो आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की मी एक काम करा, तुम्ही नेक्स्ट टोलमध्ये जावा. तिकडे जर फास्टॅग मिळाला तर चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग तुम्ही तुमचा गाडीचा नंबर त्यांना सांगा. आणि त्यांना सांगा की बाबा असे रिझन्समुळे तो फास्टॅग नाही आहे. अँड मग ते कापतील त्यातनं होपफुली. सो या, दॅट्स. आता बघू कसं काय होतं आहे पुढे फास्टॅगची सिच्युएशन, सांगू तुम्हाला पुढे. आता आम्ही जस्ट उतरलो आहे JNPT रोडवरनं. आणि आता आम्ही जाणार आहे, जो बॅक एंड आहे, वावळ काहीतरी जागा आहे ना ही, तो तिकडून जातो ना हा रस्ता. तर तिकडून हा रस्ता जाणार आहे. आणि डिरेक्ट आपण भेटू पेणमध्ये, म्हणजे पेणच्या जंक्शनला जॉईन होईल. मी हा रस्ता सोडलाय.
असतो तो रस्ता. तो वरचा रस्ता आहे तो उरणला जातो आणि आम्ही आता खालतून जातोय. खालतून बघू शकता लेफ्ट घेणार. बघू आता कसं काय जर्नी करायची. बट ट्रक्स खूप आहे तिकडे. आणि आता इथे एक लेफ्ट आहे, डेंजर लेफ्ट आहे एकदम. कुठे काय साईन लाईट वगैरे काय असं काय आहे नाही. आणि हा असा लेफ्ट आहे. हा लेफ्ट घेतला आहे आम्ही. मॅपमध्ये बघू शकता. आता ॲक्च्युली हे पेणला जाण्यासाठी पेणला जाण्यासाठी मॅप लावला, त्यामुळे तो 2 तास दाखवत आहे. आणि इथे एक गावात आलं कुठलं तरी, तिकडे आपण राईड घेतोय. कुठलं तरी इकडचं गाव आहे. कोपरोली या गावात आलोय आपण. तिकडून त्या जंक्शनवरनं राईड घेतला आपण. ॲज युजल सगळ्यांचे अप्पर आहे. सो ॲज युजल गुगल मॅप्सने आम्हाला खूप चांगला रस्ता दाखवलेला आहे. एक सार्कॅझम आहे हे बाय द वे. एकदम सुमसान आहे. आणि चाललोय आम्ही. सही आहे. आणि इथे बघू शकता सगळे इथे क्वार्टर घेऊन बसायला दिसतात आहे. आणि आम्ही आता हा छोटा एक रस्ता आहे तो बघू आता कुठपर्यंत जाईल, दाखवतो तुम्हाला. पण आम्ही काय केलं, ही बाईक आहे, बाईकला फॉलो करतोय आता जस्ट टू बी सेफ. इथे बरेच गणपतीचे कारखाने दिसतात या गावामध्ये. बरेच म्हणजे बरेच. तर आम्हाला असं वाटतंय की आम्ही पेणच्या जवळ आलो आहे. ॲक्च्युली हा दादरकडून एक छोटंसं गाव आहे. आणि गुगल ॲज युजल आम्हाला एकदम शॉर्टकटवरनं कुठून घेऊन आला आहे नॉनसेन्स सारखा. होळीचा हा ॲडव्हान्टेज आहे की ॲटलिस्ट लोक तरी आहेत रस्त्याला. आणि जवळजवळ 11:15 वगैरे झाले असतील. त्यामुळे आम्ही पेस म्हणूनच मेंटेन केलं आहे सो दॅट काही म्हणजे विचित्र प्रकार घडायला नको म्हणून. आता आम्ही ऑलमोस्ट आलेलो आहे हायवे जॉईन करू. फायनली आम्ही मुंबई गोवा हायवे जॉईन होतो आहे NH66. बाबा वायपर काहीतरी चालू करा. तुम्हाला काय दिसतंय का? वायपर चालू करा ना. आता ॲक्च्युली AC आमचा एवढा थंड झाला आहे आतमध्ये, पण बाहेर गरम आहे. त्यामुळे बाहेरच्या साईडला ते बाष्प येते, वेपर्स येतात. हे ब्लर दिसतंय. चला होया. वी हॅव जॉईन्ड समवेअर ऑन मुंबई गोवा हायवे. जस्ट थांबलो आहे. जसा हायवे लागला तसा थांबलो राईड मारून. आणि जाम भूक लागलेली आहे. ऑलरेडी 11:30 झालेले आहेत. आणि येस जेवू बहुतेक मी चालू आहे त्याच्यानंतर, कारण बाबांना झोप येईल जेवल्यावर. वॉशरूम ब्रेक घेतो आहे. डिनर करू आता आणि डिनर जेवू जे काय आहे ते.
दाखवतो काय खाल्लं आम्ही ते. आम्ही रोटीज आणि भाजी खाणार आहोत. व्हेज कोल्हापुरीच मागवली आहे, फिक्स भाजी. भात नाही खाणार आहोत कोणी, कारण भात खाल्ल्यावर मग झोप येते, मग ते ड्राईव्ह करू झोप येते बेसिकली. सो अवॉइडिंग भात खाणं अवॉइड करा. थोडी स्लो सर्विस आहे म्हणजे, पण ठीक आहे. वॉशरूम नॉट ओके. काय काही लेडीज वॉशरूम कसं आहे? यस युअर रिव्ह्यू. व्हेज कोल्हापुरी मागवली आम्ही. मस्त मस्त टेस्ट चांगली आहे जेवणाची, गरम गरम आहे. दोन्ही चपात्या आत्ताच आलेल्या आहेत. सो आम्ही खातो पटापट अँड विल गेट बॅक टू यू ऑन द रोड. I mean, for the food you can come here. This is what I think. अरे मी तुम्हाला सांगायचं राहून गेला. बाय द वे आम्ही आहोत पेणला, म्हणजे ऑलमोस्ट पेणमध्ये एंटर केलं आम्ही. आता मस्त काच पुसली आहे आम्ही थांबलेलो तेव्हा. बाबांनी पण त्यांच्या साईडची पुसली आहे, काच पुसली आहे. आणि नाव यू कॅन सी द रोड बेटर राईट. आणि यस आम्ही निघालेलो आहे आता. आता मे बी आम्ही हॉल्ट जो घेऊ तो इधर टी ब्रेक असेल किंवा पी ब्रेक असेल, वॉशरूम ब्रेक किंवा चहा नाश्ता ब्रेक. आता एस्टिमेटेड टाईम 5:45 झाला असेल. बघू कसं काय ते. कोकणात पीक वेकेशन सीझनमध्ये गणपती आणि शिमगामध्ये आलात आणि ट्रॅफिक नाही मिळालं तर कसं होईल? हे आले ट्रॅफिक. खूप लोक आहेत बाईक घेऊन आले. आलो आम्ही नागोठणेला. एक्सक्यूज मी, मस्त डेकर आला. आणि इथे बहुतेक या लोकांनी काय केलं आहे जसं आम्हाला कळतंय, त्यांनी एक वे फक्त यायला ठेवली आहे आणि एक वे फक्त जायला ठेवली. म्हणजे तसं ते लोक डिवाईड करतात ट्रॅफिक. आता इथे तुम्ही इथे पुढे बघू शकता काही नग लोक आहे जे उलटे गेलेले आहेत आणि जे यायचं ट्रॅफिक आहे ते थांबवतात आहे. पण असं पण वाटतंय की हा जो ट्रक आहे इकडे त्याच्याकडे कार्गो खूप मोठं आहे, म्हणून मे बी त्याला जास्त जागा लागते जायला. त्याला नाही जायचं पुढे. तो ट्रॅफिक बघून थकला वाटतं. हां बेसिकली इथे डायव्हर्जन होतं. अगेन 2 लेन झाला आहे रस्ता, म्हणजे वन वे टू गो अँड 1 वे टू कम बॅक. हळूहळू उघडत आहे. आम्ही जस्ट पोचलो आता इथे आमच्या इथे रत्नागिरीला. अँड ती माझी गाडी तिकडे लावली आहे. 6:30 6:15 वाजतात आहे. संगमेश्वरपासून जो रस्ता बेकार होत गेला तो इथे येईपर्यंत बेकार आहे. म्हणजे हातकंबा सोडला तर आम्ही स्टेशनच्या इथे राहतो, एवढा बेकार आहे ना. आणि मेन बट ठीक आहे, लिसन किती मस्त आहे. हे सगळे पक्षी ओरडतात आहे, सकाळ झाली आहे आणि हलका हलका टॉयलाईट पण आहे. डॉन डॉन म्हणतात आय गेस त्याला. मी दाखवतो मला. मस्त रांगोळी काढली आहे इथे आपल्या बिल्डिंगमध्ये ना. ही लिफ्ट आहे ना, ह्याच्यामध्ये ब्लॉक करायला लाईटिंग खूप मस्त बेसिकली. सो मी काय म्हणत होतो, आपल्या बिल्डिंगमध्ये काल रात्री होळी दहन होतं, म्हणजे लाकडं पेटवतात अँड बॉनफायर करतात. सो ते होतं. माझे वर्ड्स चुकीचे आहेत आय नो, बट आय गेस होळी दहन म्हणतात त्याला. सो ते होतं आणि ऑब्व्हियसली मी मिस्ड इट. आजी आजोबा होते ते लोक आधी आलेले. सो या चला पोचलो मी घरी. मे बी सी यू इन द नेक्स्ट वन.
लेट्स सी हाऊ आय एडिट.